जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मासिक प्रश्नोत्तरांची आवश्यकतेनुसार विचार. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद सद्गुरुनाथ महाराज की. मना बोध व्हावे भक्तिज्ञान. प्रश्नाची गरज अशासाठी वाटते की कधीतरी समजून घेण्याची किंवा ज्ञानाची गरज वाटते. भक्तीने ज्ञान येतच असतं. भक्ती ही ज्ञानाची जननीच आहे खरं सांगायचं तर. फक्त एवढंच आहे की काही वेळेला व्यवहारामध्ये इतक्या अडीअडचणी इतके प्रकार असतात किंवा परमार्थामध्ये सुद्धा इतक्या प्रकारे आपल्याला जावं लागतं. जाता जाता इतक्या अडचणी येतात. ते त्याचा खुलासा व्हावा म्हणून काही वेळेला हे प्रश्न उद्भवतात. उद्भवत राहणं काही चुकीचं नाही. आपलाही त्या निमित्ताने ज्ञानाचा अभाव होतो. पारमार्थिक असतो, परमार्थाशी संबंधित व्यवहारातलाही असतो. सुरुवात करूया. मौन जप म्हणजे अजवाब जप आहे का किंवा कसं त्याचं स्पष्टीकरण करावं. मौन जप म्हणजे वैखरी जप नव्हे, एवढंच फक्त मनाने उच्चार न करता केलेला जप. अगदी साधा प्रश्न आहे आपल्या दृष्टीने, पण याचा फार विचार करायला वेळ द्यायला नको. बरेच प्रश्न आहेत. तर अजपा ह्याचा अर्थ जो जप आपण करीत नाही, जो होत असतो, जो प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहे, पण एवढी सूक्ष्मता आपल्याला जवळ नाही. कोणाला बसायला सवड नाही, एवढा आत जायची तयारी नाही, किंवा जाण्या एवढे चित्ताची सूक्ष्मता नाही. जायला सुद्धा चित्त तेवढं शांत नको का आत जायला. बाहेरचे आवाज ऐकू यायला, आपण गप्प असलो तर बाहेरचे आवाज ऐकू येतात ना, तसं आपलं चित्त जर शांत असलं तर आतला आवाज ऐकू येतो. तर आत जो जप चालू असतो, जो अखंडपणे सर्व सृष्टीमध्ये चालू आहे, इथेच नव्हे आपल्यामध्ये आहेच आहे, सर्व सृष्टीमध्ये चालू आहे, तो जप आहे. तर त्याला बाहेरचा नाद नाही, म्हणून तो मौन जपासारखा आपल्याला वाटत असेल. फक्त मौन जप आपणच करीत असतो, फक्त उच्चार करीत नाही एवढंच. आणि अजपा मात्र आपला आपण सुरू असतो. तर आपल्याला जायचं ते मुक्कामाचं ठिकाण आहे असं समजू, की जसं बाबा महाराज म्हणत तसं आपले गुरु जप करतात, आपण तो मोजित असावं. हे जे वाक्य आहे ते आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. तर त्यांचा अंतरंगामध्ये बसून जप चालूच आहे. आपलं तिकडे ध्यान गेलं तर तो आपल्याला ऐकू येईल. तो ऐकू येत नाही तोपर्यंत तो येण्यासाठी आपण करीत राहावं. म्हणजे मग कधीतरी तिथपर्यंत पोचायला होईल. तसं हे नातं या दोन्ही गोष्टीचं आहे. दोन्हीतही शब्द नाही, आवाज नाही आहे, बाहेरचा कुठला ध्वनी नाही आहे, आणि तरीसुद्धा दोन्ही जप चालू आहेत. पहिला सुरुवातीचा आहे, हा शेवटचा आहे, मुक्कामाचा आहे. हे इतरत्र केलेला जप, गोंधळ्यात केलेला किंवा इतरत्र केलेला नाम जेव्हा आपण इथे संकल्पात धरतो की नाही याबद्दलचा खुलासा केलेला आहे. त्या वेळेला केलेला आहे म्हणून वेगळा करत नाही. आपल्याला संतांनी इथे त्यांच्या कृपेने एकत्र आणलेला आहे. त्याची जाणीव म्हणून वर्षातून जुलैमध्ये आपण जो वर्षभरात जप झाला असेल तो इथे फक्त कॉपी फॉरवर्डेड फॉर इन्फॉर्मेशन तशी पाठवतो. काही लोक अर्पण करतात, काही नाही करत. याची कारणं पण त्यात दिलेली आहेत. हा जप इथे का धरतो आणि इतरत्र तो अर्पण करायची किंवा स्वतःचा काही व्यक्तिगत मोठं टार्गेट असेल तर त्यात धरायची परवानगी आहे किंवा विनंती आहे. ती एवढ्यासाठीच एखाद्याने 13 कोटीचं अनुष्ठान सोडलं असलं, 3.5 कोटीचं काही जपाचं ठेवलं असलं, तर त्यानं जर इथे दरवेळेला तो अर्पण करत राहिलं, त्याचं 3.5 कोटी कधी होईल किंवा असं जर त्याच्या मनामध्ये काही उद्दिष्ट असेल तर त्याला पूरक आहे हे काम. हे त्याला आड येणारं काम नव्हे. त्यामुळे इथे ही कॉपी आहे नसती. आणि संतांना तेवढी पुरेशी आहे. तो झाला आहे हेच त्यांना महत्त्वाचं आहे. अर्पण केलं आहे इथे सांगितलं आहे का आणखीन कुठे? एकच आहे. 2 ठिकाणी अर्पण करू नये अशी शंका येते म्हणून ही शंका आलेली आहे. तर इथे अर्पण आपण त्या अर्थाने करत नाही. याविषयीचा खुलासा तेव्हा केलेला आहे. तर यामुळे मी जास्त वेळ ह्या प्रश्नावर घेत नाही. हा तांत्रिक प्रश्न आहे तसा. गायत्री मंत्र बायकांनी म्हटला तर चालतो का वगैरे. तर ह्याविषयी अत्यंत मोठे मोठे मतभेद आहेत.
त्यामुळे मी हा शास्त्राचा प्रश्न समजून त्यांच्यावर सोपवतो. परमार्थाचं काही नडलेलं नाही त्यामुळं, असं मला म्हणायचं आहे. परमार्थात आपल्याला रामनाम आहे, असंख्य नाम आहे. ठीक, नाम पुस्तक उलगडलं तर आपल्या मागच्या बाजूला इतके जप दिलेले आहेत, कुठलाही जप करा. आपल्याला उद्धाराशी संबंध आहे का, त्या गायत्रीशी संबंध आहे, हा मुळात प्रश्न आहे. मग आपण शास्त्रात जायचं का नाही, हा त्याच्या पुढचा प्रश्न. मग शास्त्रात निकाल लागेल का नाही, त्याच्या पुढचा प्रश्न. कारण शास्त्राचं म्हणणं असं की गायत्रीचा जप त्यांनी करू नये. काही शास्त्राचा भाग असं सांगतो, गायत्री ही शक्तीचे हे असल्यामुळं, साक्षात स्थान असल्यामुळं ती शक्ती पेलण्याएवढी जी क्षमता असेल, ती अनुकूलता असेल, त्यामध्ये कमी जास्तपणा नाही आहे. हे मुळामध्ये ते म्हणणाऱ्यांचा उद्देश पहिल्यांदा सांगतो. मग दुसरी पण बाजू सांगतो की ते म्हणणाऱ्यांचा उद्देश असा आहे की ती शक्ती पेलायला त्या पद्धतीची ही सूक्ष्म आहे, ही असं नाही की ओझा आहे तर तुम्ही पण उचलू शकाल, ते पण उचलू शकतील, असा भेद याच्यामध्ये स्त्री पुरुष या अर्थाने केलेलं नाही. तर त्याच्यामधली जी शक्ती आहे तिची पेळण्याची क्षमतेचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. तर ते तलवारीसारखं दुधारी शस्त्र जसं असतं तसं आहे ते. तर त्यातल्या त्यात ही सर्व ह्या सगळ्या मंत्रामध्ये हा मंत्र श्रेष्ठ यासाठी मानला जातो. ऋषींनी त्याची निर्मिती केलेली आहे. पण याविषयी मतभेद मात्र शास्त्रामध्ये आहेत. करावा की करू नये याविषयी मतभेद आहेत. मुळात गायत्री म्हणजे गायनात त्रायते इति. आता जे आपल्याला गायनात त्रायते इति गायत्री, तर जी गाण्याने मनुष्य तरुण जातो ते काही असं कोणाला ठेवलं असेल वेगळं असं त्या अर्थावरून वाटत नाही. मुळातल्या गायत्री शब्दाच्या अर्थावरून तसं वाटत नाही की हा कोणासाठी वेगळ्याला, त्यांना तेवढं तरुण जायची परवानगी नाही, ह्याला तरुण जायची परवानगी नाही, असं काही नाही. सगळ्यांनी तरुण जायचा हाच परमार्थाचा, कुठल्याही वेदाचं कशाचाही मूळ उद्देश तो आहे. फक्त आता याच्यामध्ये काही जे विधिनिषेध घातले त्याच्यात हा कुठे घातलेला आहे, त्याचे परिणाम काय होतात वगैरे असं पुढे विचारलेलं आहे. तर त्या संदर्भात हे आहे. तर एक क्षणभर जाताना लक्षात घेऊ, गायत्री शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे. लक्षात ठेवलं तरी चालेल, या विषयाचा फार विचार करायला नको आपण. तर पूर्वकाल वेदाध्ययनामध्ये अनेक काल येऊन गेले. त्याच्यामधला जो पूर्वकाल आहे त्यामध्ये वेदाध्ययनाचा अधिकार आहे, त्याच्यासाठी असलेल्या शुद्धाचरणाची गरज आहे, त्याच्यामध्ये निसर्गाने आणि इतर गोष्टींनी अडचण आहे, म्हणून त्यांनी हे घालून दिलं. काही शास्त्रकर्त्यांचं म्हणणं असं पडलं की हे करू नये असं. तर यासाठी हे निसर्गतः असलेले भेद लक्षात घेऊन हे केलेलं आहे. कारण निसर्गतः भेद नाही आहेत का, तर आहेत. कितीही शास्त्र कुठेही जरी गेलं आणि त्यांनी जरी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा काही भेद निसर्गाने निर्माण केलेले आहेत. तर तुम्ही काही बदलायला गेला तर तो त्याचा तो बदल पुन्हा घडवून आणतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. ते नसेल तर तो दुसरा बदल निर्माण करेल काहीतरी. तर हे भेद मुळात ठेवलेले आहेत, त्यातल्या ह्या भेदाशी संबंध त्यांनी जोडलेला आहे, एका शास्त्रकर्त्यांनी जोडलेला आहे, म्हणून त्यांचं म्हणणं हे करू नये असं आहे. तर आता आपला प्रश्न काय आहे याच्यामध्ये ते बघूया की आपलं त्यांनी काहीच नडलेलं नाही मुळामध्ये, हो की नाही. उद्धरून जाण्याचा प्रश्न आहे. समजा गायत्री मंत्र म्हणला म्हणजे काय सामर्थ्य निर्माण होईल. आपल्याला कोणाला इजाबिजा करायची आहे का, तर आपलं ते शास्त्रकर्त्यांना विचारून घ्या. कारण गायत्री मंत्राचे तसे पण परिणाम आहेत की बाबा ते काय आणि शक्ती निर्माण होईल, हे होईल, ते होईल, कोणाला काय त्रिशंकूसारखं वर पाठवता येईल वगैरे, नाही का ते झालेल्या गोष्टी. तर तसलं आपल्याला काही करायचं नाही आहे. आपला इथला उद्देश केवळ भगवंताचं प्रेम लागावं, त्याच्याजवळ जाता यावं, आपले व्यवहार अधिक चांगले व्हावेत, आपली कर्तव्य अधिक चांगल्या तऱ्हेने करता यावीत, हा आहे. ते करायला कुठलंही नाम उपयोगी आहे. त्यामुळे नाम आणि मंत्र याच्यामध्ये जो मुळात फरक आहे तो लक्षात ठेवून याकडे पाहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. विद्यार्थ्यांना सर्वसामान्यपणे असं सांगितलं जातं की मनापासून किंवा एकाग्रतेनं केलेला थोडा अभ्यासही पुरतो. लक्ष नसताना केलेला अभ्यास व्यर्थ. बरोबर आहे. जपाबाबत मात्र सर्वसाधारणपणे असं सांगितलं जात नाही. जपाच्या गुणवत्तेबाबत फारसं सांगितलं जात नाही. असं का? हा प्रश्न छोट्या चिठ्ठीवर आहे म्हणून मोठ्या कागदावर उतरून घेतला आहे. कृपा करून तोच कागद, तिथे कागद लिहिले असतात ते वापरावे. ते पुढं फाईल करून ठेवायला सोपे पडतात, एवढाच उद्देश आहे. कागद वाया घालवणं असं काही उद्देश नाही. तर त्यामुळे ह्याच्यात जे विचारले ते बरोबर आहे की विद्यार्थ्यांना एकाग्रतेनं केलेला अभ्यास उपयोगी पडतो. तिथे आपण एकाग्रतेचा आग्रह धरतो. पण जपाच्या बाबतीत मात्र गुणवत्ता, एकाग्रता हा एकूण गुणवत्तेचा एक अंग आहे असं आहे मुळात. गुणवत्ता जपाची हा स्वतंत्र विषय आहे, अभ्यासाची गुणवत्ता हा स्वतंत्र विषय आहे. त्याच्यातली एकाग्रता आहे त्याचं साधन आहे असं आपण लक्षात ठेवू मुळामध्येच, की त्यातलं एक साधन की एकाग्रतेनं अभ्यास केला की मग थोडा पुरतो वगैरे वगैरे बाकीचं सगळं. कारण गुणवत्ता अभ्यासाची वाटलेली असते म्हणून. तसं जपाच्या बाबतीत का करत नाहीत? आता ह्याची 2-3 प्रकारची उत्तरं बघतो. पहिल्यांदा एक साधं उत्तर मी आपल्याला म्हणेन की एखादा उन्हाळ मुलगा आहे, तर त्या मुलाकडून मेरिटमध्ये येण्याची अपेक्षा धरावी का आपण? आणि म्हणा एखादा उन्हाळ अभ्यासात सुद्धा आणि बाहेर सुद्धा असा मुलगा आहे, तर त्याच्याकडनं आपण मेरिटची अपेक्षा कशी धरावी? तशी परमार्थ थोडीशी अडचण झाली, त्यांना गुणवत्ताच म्हणायचं आहे. पण एकदम गुणवत्ता कसं म्हणावं
हेच मुळात कोणी आधी ते करायला तयार नाही, तो समजूनच घ्यायला तयार नाही. म्हणजे वातावरण तसं नाही, परमेश्वराची ओळख होत नाही, गरज वाटत नाही, मानणं हा थोडासा बावटपणा किंवा हे वाटतं, या विद्यार्थ्याच्या काळाचा तर त्याचा काही संबंधच नाही असं वाटतं, हे सगळं म्हातारपणाच्या गोष्टी आहेत असं वाटतं. म्हणजे किती नुकसान आधीच झालेलं आहे अशा पद्धतीने ह्या समजुतीमुळे. त्यामुळे मनुष्य तिथंपर्यंत जातच नाही, त्यामुळे तो नामच घेत नाही. म्हणजे विद्यार्थ्याचं जे उदाहरण मगाशी म्हटलं ते एवढ्यासाठीच की आता उन्हाळच आहे, तो शाळेला जातो म्हणून नेटवर जाऊन बसतो, शाळेला जातो म्हणून खेळाच्या मैदानावर जातो. आता खेळाच्या मैदानावर सुद्धा जात नाहीत, नेटवर जास्त जातील मला वाटतं. तर त्यामुळं असं जर विद्यार्थी असेल तर त्याच्याकडनं कशी पुढची अपेक्षा बाळगणार, त्याच्याकडून आपण काय अपेक्षा बाळगू की बाबा तू रोजच्या रोज शाळेला जा निदान. तसं थोडंसं परमार्थ जपाच्या बाबतीत झालेलं आहे गुणवत्तेचं. ते गुणवत्तेचं आपण नंतर बघूया. असं जे त्यांना वाटतंय त्याचं कारण ते आहे की तू नित्यनेमाने रोज शाळेत तरी जा, तासाला बसत जा, ते काय सांगतात ते ऐकून घेत जा, नीट समजून घेत जा. मग घरी येऊन तेवढं जरी ह्याच्याकडनं कळलं की आज दिवसभर हा शाळेत होता, सगळे तास व्यवस्थित व्हा, छान छान हा बाळ, त्यातला प्रकार आहे हा. आपण म्हणतो ना मुलांना, हे आपापल्या परीनं आपल्या ठिकाणी माहिती असेल आपल्याला की ठीक आहे हा रोजच्या रोज आता शाळेत जायला लागला, म्हणजे उन्हाळ्याच्या आधी एवढं झालं तरी खूप झालं असं म्हणतो. तर तसं हे झालेलं आहे. आता त्याच्याही पुढे जर उद्या समजा जर तो घरी बसून अभ्यास करायला लागला सांगितलेला, आपला ग्रहपाठ काय देतात ते, तर तसं जे काय असतं ते जर समजा तो करायला लागला तर आपल्याला आणखीन आनंद होतो, वा छान आता तर आणखीन ग्रहपाठ सुरू झाला. हे जसं क्रमाक्रमाने जात आहे, मग हळूहळू मार्कातला फरक, मग हळूहळू पास होतो. 1 वर्षाला 2 वर्ष लागत नाही, 3 वर्ष लागत नाही, असं म्हणजे हे आता पुढच्या अपेक्षा झाल्या. आधी तो जाऊ दे, मग पुढे दुसरं बघू, मग हे 1 वर्षाचं वर्षाच्या वर्षात. आता ज्यांच्याकडे वर्षाच्या वर्षात हाच प्रश्न आहे ते कशाला मेरिटची अपेक्षा बाळगतील मला सांगा. तसं ते गुणवत्तेचं झालेलं आहे जपाच्या. आता तुमच्या लक्षात आलेलं काय प्रकार आहे की हे अडचण कुठे आहे, तर मुळात ती एवढं व्हावं अशी अपेक्षा आहे. मग आता हे ज्याचं झालेलं आहे त्याला आपण म्हणू नाही, मग आता तुझं ते काय ते पास झालास, ठीक आहे उत्तम. आता ते ज्याचं नियमितपणे सहजतेने होतं आहे त्याच्याकडून आपण असं म्हणू नाही तू फर्स्ट क्लासमध्ये आला पाहिजे. सांग आता ह्या अपेक्षा वाढल्या, कारण त्याची कुवत वाढली, त्याची हळूहळू परिस्थिती बदलली, चांगली झाली, म्हणून आता आपण हे करतो. तसं मग मात्र आपण असं अपेक्षा करतो की पहिल्या 10त का तो नाही, मग पहिल्या 5त का नाही, वगैरे वगैरे पुढचं सगळं. तर ते जे आहे ते आपलं ह्या जपाच्या परमार्थाच्या बाबतीत आहे. एक आता गुणवत्तेचा आग्रह आपण समजा इकडे वापरला तर होईल काय की तो जो कोणाला थोडी बुद्धी झाली आहे तो एकाग्रतेच्या नावाखाली जप करायचं सोडेल, कारण मुळात एकाग्र न होण्याचीच प्रक्रिया आहे. मुळात अडचण आहे त्याच्यातली. सांगतो आपल्याला काय आहे ती की हे कोणी करत नाही, हे फारसं सांगितलं जात नाही, ही गोष्ट खरी आहे. मी तर किरकोळ माणूस आहे, पण तरीसुद्धा अत्यंत सामान्य म्हणून मी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये नामामध्ये एकाग्रतेचा मुद्द्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यावरती एक प्रकरण खर्ची घातलेले, 2 प्रकरणं खर्ची घातलेत की एकाग्रता वाढावी हा महत्त्वाचा विषय आहे. तर एकाग्रता का होत नाही आणि मग ती कशी वाढवता येईल ह्याच्यावर आपण विचार केलेला आहे या पुस्तकामध्ये, नामाच्या पुस्तकामध्ये ह्याच्यावर मुद्दाम घातलेलं आहे चॅप्टर. पण मुळात ते सगळे लोक का आग्रह धरत नाहीत संत मंडळी, ते म्हणतात जाऊ दे एकाग्रता निदान घे तरी, मनी वसे नसं तरी नसो, वाचे तरी वसो असं म्हणलंय. हे तुकोबांसारख्यानी मोठ्या महान संतांचे हे उद्गार आहेत. तिथे आपलं काय असेल मला सांगा. तिने एवढंच म्हटलं की अरे निदान संख्येनं तरी होऊ दे, निदान तोंडाने तरी होऊ दे, मग मनाने तरी होऊ दे. मग हे मगाचं म्हणलं तसं आता आणखीन परापशन ते अमकं तमकं ते सगळं पुढचं. म्हणजे हे असं टप्प्याटप्प्यानं अपेक्षा बाळगतात म्हणून फारसं सांगितलं जात नाही, कारण मुळच कोणी करीत नाही तर त्याला फारसं कसं सांगणार, अशी अडचण आहे त्याच्यातली. तेव्हा आता तो निदान शाळेत नियमितपणे जायला लागला, रोजच्या रोज अभ्यास करायला, खूप झालं. मग कधीतरी ते पुढे जातात ना, त्यांच्याकडून आता मात्र एकाग्रतेची अपेक्षा वगैरे असं म्हणतात. मग ते पुढे जाणाऱ्यांसाठी आहे. आता ह्याच्यात होईल काय की जर समजा ही अपेक्षा धरली तर तिथूनच फिरेल तो मागे. कारण याला मूळ कारण असं आहे की विद्यार्थ्याचा आणि या उदाहरणामध्ये बाह्यता साम्य दिसलं तरी अभ्यास विषयामध्ये फरक आहे. हे आपण एक जाता जाता थोडीशी समजून पण घ्यावी, तात्विक बाजू पण समजून घ्या थोडीशी. हा व्यवहाराचा मुद्दा आपल्या लक्षात आलाच आहे, प्रश्न तत्वाचा आहे. आता तिथे अभ्यास विषय समजा एक प्रकरण आहे लावलेलं आहे, एक मुद्दा लावलेला आहे, समजून घ्यायचं आहे, एक गणित आहे, त्याची रीत आहे समजून घ्यायची आहे. तर हा विषय निश्चित स्वरूपाचा अभ्यास विषय तो दृश्य आहे. तर त्यामुळे तिथे दृश्याचे नियम आहेत, त्याला धरून बसता येतं त्या विषयाला. नामात कशाला धरून बसणार, जपात कशाला धरून बसणार हा प्रश्न आहे. जे तिथे विषय आहे तो अदृश्य स्वरूपाचा आहे, तो ज्याचा संकेत आहे ते नाम
म्हणजे तो ज्याचा कोणाचा संकेत आहे ते दृश्यात नसल्यामुळं तिथं मन एकाग्र होणं अवघड असतं. म्हणून एकाग्रतेचा आणि मग पुढच्या सगळ्या गुणवत्तेचा विचार करता येत नाही पटकन, कारण मनाला पण ती सवय नाही. मनाला एक वेळ तुम्ही एखादं गणित सोडायला सांगा, मन एकाग्र होतं, कारण गणितामध्ये मनाला आव्हान आहे काहीतरी किंवा त्याचा विचार करावा लागतो. ते तिथं शांत चित्ताने ते सोडतं, सुटत नाही झालं तर मनुष्य डोक्यात राहतं. जेवायला बसलेली मुलं सुद्धा इकडे जेवणात लक्ष नसतं. आपल्या जर खरोखरच घरामध्ये म्हणजे असतीलच चांगली मुलं असतील अभ्यास करणारी नसू शकेल बाबा आता काय करायचं, पण समजा जर असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं जेवणाकडे लक्ष नाही आहे का, आता तिथलं काहीतरी थेरम त्याचं काहीतरी किंवा कुठलं तरी गणित सुटलेलं नाही आणि त्याच्या ते डोक्यात आहे. ते जर त्याच्या डोक्यात असेल तिकडे जेवणात लक्ष नसतं, 2 घास खातो, कसली भाजी काय ते पण कळत नाही आणि मध्येच उठून जातो झालं माझं म्हणून. तर अशा वेळेला सांगाल तुझ्या डोक्यात दुसरं काय का, तर मग लक्षात येतं आता अशा कारणावरून अशी न जेवणारी मुलं म्हणजे हे सुद्धा अलौकिकच गोष्ट आहे. या करायची कल्पनेचंच असेल माझ्या, पण असू शकतं असं की आपल्याला बाबा गणिताच्या बाबतीत असं झालेलं आहे, आपल्याला एवढा अनुभव आहे की गणित जर सुटत नाही असं झालं तर जेवणात सुद्धा लक्ष लागत नाही असं होतं. म्हणजे त्याला निश्चित स्वरूपाचा विषय आहे, त्यामुळे ते पुन्हा टेबलाशी गेलं समोर ते ठेवलं की 5व्या पुढं काही सुचत नाही असं होतं. तर हे गणिताला अभ्यास विषय निश्चित स्वरूपाची वस्तू म्हणजे आपल्या परमार्थाच्या दृष्टीनं दृश्य असं असल्यामुळं तिथं एकाग्रतेचं एक वेळ शक्य आहे मनाला. पण मनाला ह्या जिथे अदृश्य आहे तिथे ते शक्य होत नाही. म्हणून गुणवत्तेच्याबद्दल फारसं सांगितलं जात नाही. तो केवळ व्यवहाराच्या दृष्टीनं सोयीचा पण भाग आहे, व्यवहाराच्या दृष्टीनं अडचणी पण सोडवण्याचा मुद्दा आहे आणि एकदम अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही हे पण जाणीव आहे. ह्या सगळ्यामुळे असं म्हटलेलं आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं होईल. मूळ एकाग्रता ही अत्यंत गरजेची आहे, यात शंकाच नाही, ती उच्च स्वरूपाची आहे. त्यामुळे जे इथेपर्यंत आलेत त्यांनी त्याचा आग्रह जरूर धरावा. पण अदृश्याशी सामना असल्यामुळं आपल्याला थोडंसं तिथं शरणागतीच्या मार्गाने इतर मार्गाने जावं लागतं, कृपेने जावं लागतं, हे एवढं मात्र खरं आहे. गोंदवलं इथं महाराजांच्या समाधीच्या वरच्या बाजूला गोपाळ कृष्णाची सुंदर मूर्ती आहे, त्याच्याबद्दलची माहिती. आता मूर्ती बघितल्यानंतर खरं सांगायचं तर काही माहिती सांगू नये असं वाटतं. तुमचा काय अनुभव मला सांग, हो की नाही. मूर्तीकडे जर जो एकाग्रतेनं शांत चित्ताने आपण पाहिलं तर खरोखर आता काही नाही. म्हणजे ती एकाग्रता जी मूर्तीच्या ठिकाणी जो भाव आहे किंवा जे काय जे काय व्यक्त होतंय तेवढं सगळं जर आपण पाहिलं तर आणखीन काही नको असं वाटतं. तरीसुद्धा शंका कुठे येते की बाहेर आल्यानंतर जेव्हा श्रीराम जय राम जय राम किंवा असं होतं त्यावेळेला असं वाटतं की अरे तिथे ते महाराजांचं एवढं सगळं वर रामाची मूर्ती कशी काही नाही. म्हणजे मग कुठेतरी आपल्याला मग गडावर असं आहे, मग तेवढे रामस्वामी होते त्यांची समाधी त्याच्यावरती रामाचं आहे, इकडं कसं काही नाही असं कुठंतरी विचार येतो. म्हणून कदाचित हे असावं किंवा त्यानिमित्ताने असावं असे विचार मनात येतात की इथे गोपाळ कृष्णाची मूर्ती का आहे. तर त्याच्याबद्दल ह्याची माहिती संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत, आपण ते अवश्य पाहावे. की मुळात ती गोशाळा आहे, मुळात आपल्याला माहितीच आहे की ज्या ठिकाणी समाधी आहे ती मुळात महाराजांची गोशाळा आहे. ती काही महाराजांचं राहण्याचं ठिकाण नव्हे, वाडा नव्हे किंवा त्यांची ती वास्तू नव्हे. ती गायींचं त्यांना आत्यंतिक प्रेम हा त्यातला खरा मूळ गाभा आहे. गोपाळ कृष्णाची मूर्ती असण्याचं मूळ कारण महाराजांना असलेलं गोमातेबद्दलचं आत्यंतिक प्रेम. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांनी गोमातेची सेवा केलेली आहे. आदल्या दिवशीसुद्धा ते तिथं बसायला आले होते हे आपल्याला माहिती असेल आणि म्हणाले इथंच मला राहावं असं वाटतं. या शब्दात काय ते त्याचं व्यक्त झालेलं आहे. तर त्यामुळं ती मूर्ती बसवावी असं ठरलं. म्हणजे हे जे ठरलं नंतर 1920मध्ये झालेलं आहे. 13 साली झाल्यानंतर 14 साली ब्रह्मानंदाने उत्सव घालून दिला. पुढे त्याची सगळं हे व्हायला त्यावेळेला नुसता चबुतरा होता आणि ही केवळ समाधी खालची बांधून झाली होती. पुढे 5-7 वर्ष लागली. 20 साली पुढे नंतर ही मूर्ती स्थापन झालेली आहे. ती लगेच हे सगळं झालेलं नाही आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 7 वर्ष गेलेली आहेत मध्ये. आणि 30 साली ही मूर्तीची स्थापना झाली, 20 साली स्थापना झाली. आणि त्यानंतर त्याच्यावरती शिखरसुद्धा नव्हतं. ही जी मूर्ती आहे ती नुसतंच हे होतं साधं मंडप वगैरे असं. आपल्याकडे जो त्याचा इतिहास आहे त्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. आणि नंतर त्या मूर्तीचं शिखरसुद्धा पूर्ण होऊ शकलं नाही. बांधणारेसुद्धा त्यावेळेला गेले होते. खूप त्या गोपाळकृष्णाच्या मंदिराचा इतिहास आहे. पण मूर्तीची जी आहे तिचं मुख्य कारण मात्र महाराजांचं गोमातेवरचं आत्यंतिक प्रेम. आता हे प्रेम लागायचं कारण आपल्याला माहिती आहे की वाचा हे माणसाचं व्यवस्थित लक्षण आहे. त्याच्याकडे वाणी आहे म्हणून हे सगळ्या गप्पा आहेत आपल्या आत्तासुद्धा. ही वाणी आहे म्हणून एक क्षण ही जी वाणी आहे मुखं करोति वाचालम आपण जे सुरुवातीला म्हटलं ते तेवढ्यासाठी ही वाणी आहे म्हणून. म्हणजे एक मनुष्य प्रपंचातली दुःख मला एकदा सांगत होते, अशी दुःख तशी दुःख तशी दुःख. म्हटलं ही सगळी दुःख खरी आहेत, म्हणजे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, अत्यंत प्रामाणिक आहेत. पण भगवंताने तुम्हाला हे सांगायला वाचा दिली हे त्याचे केवढे उपकार आहेत इथपासून आपण विचार करा. ही सगळी दुःख सांगायला तुम्हाला वाचा दिली ना. एखाद्याला वाचाच दिली नसती त्यांनी दुःख काय सांगितलं असतं. तुम्हाला गाईचं दुःख सांगता येतं का.
गाईला आपलं दुःख तिचं म्हशीचं सांगता येतं का, त्या बैलाला आपलं दुःख सांगता येतं का, किंवा त्या पशुला सांगता येतं का, नाही सांगता येत. आपल्याकडे वाणी दिलेली आहे म्हणून वाणीची उपासना सांगितलेली आपल्याकडे, तर ते मोठं व्यवच्छेदित लक्षण आहे. आणि ही जी गोष्ट आहे, हे जे पशु आहेत त्याच्यामध्ये गोमातेचं स्थान स्वतंत्र ठेवलेलं आहे आणि ते सगळ्या दृष्टीने विचार करून ठेवलेलं आहे. तो काही याचा भाग नाही, काहीतरी कुठला तरी अंधश्रद्धेचा भाग वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यामागे काही शास्त्र आहे, त्यामुळे विचार केलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे जे आपण सृष्टी संदेशमध्ये नेत्रात म्हणत असे नाही का, ते आहेच, करुणाष्टके म्हणत असे नेत्रात गाय, गाईचे डोळे आपण पहा, म्हणजे तिला काय म्हणायचं ते कळतं. एवढी अर्थात आपल्यालाही तेवढं प्रेम लागतं. तर महाराजांना अत्यंतिक प्रेम होतं. आणि हे मुखे पशु आहेत, तेव्हा त्यांची जी मनामध्ये जे येतं ते कळायला अंतःकरण खूप मोठं लागतं. ते महाराजांजवळ होतं आणि त्यामुळे त्यांना गोमातेचं प्रेम सर्वात जास्त होतं. म्हणून अनेक वेळेला कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी महाराजांनी सोडून आणल्याच्या असंख्य घटना आहेत. आणि फोटचं घास त्यांना घालून त्या वाढवलेल्या आहेत आणि त्या जपून ठेवलेल्या आहेत, जपलेल्या आहेत. तर हे सगळं आहे. याच्या सगळ्याचं प्रतीक म्हणून वर गोपाळकृष्ण आहे, कारण तो गोपाल आहे म्हणून तो तेवढ्यासाठी गोपाळकृष्ण तिथे आहे की त्यांनी तेच काम केलेलं आहे अवतार घेऊन. आणि अत्यंत सामान्य त्या सामान्य जीवाला त्यांनी सांभाळलेलं आहे. तर हे या कार्याची आठवण स्मरण व्हावं म्हणून तिथं ती गोशाळाच असल्यामुळं त्यांचा जो देव तो कृष्ण, त्याची स्थापना तिथं केलेली आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, महाराजांना राम आणि कृष्ण ह्या दोन्हींचंही प्रेम आहे. कृष्ण म्हणजे आपल्याकडे पांडुरंग जो आहे ना, ते त्याचंच आहे अवतार. इकडे जे बालाजी आहे त्याचं पुढे इकडे पांडुरंग आहे, अशी ती एक परंपरा आहे. तर ह्या परंपरेमध्ये रामाचं प्रेम आहे, ते उपास्य दैवत म्हणून आहे, गुरूंचा आदेश म्हणून आहे. पण अंतरंगामध्ये महाराजांना कृष्णाचं विशेष प्रेम आहे एवढं नक्की. कारण महाराज म्हणाले माझं दैवत उपास्य दैवत तेच आहे, पण मला वागणं मात्र कृष्णासारखं आवडतं असं म्हणाले ते. मागे एकदा कृष्णाच्या वागण्याबद्दल आपलं बोलणं झालं होतं. तर आपल्या लक्षात असेल की त्याला म्हणजे आता इथं आपल्याला माहिती असेल की बाबासुद्धा म्हणायचे की कृष्णाचं प्रेम कोरडं आहे म्हणायचे. कोरड, ते अगदी कोरडं आहे म्हणायचे. म्हणजे ते जे काही प्रेम आहे वॉर्म आहे, कृष्णाचं प्रेम आहे वॉर्म आहे म्हणायचे. तर ते बेलसरे बाबांच्या ह्याच्यात प्रवचनात काहीतरी हा विषय आला होता. तर त्यावेळेला ते म्हणाले ते तसं आहे ते. तर कृष्णाच्या याच्यामध्ये पूर्णावतार मानला, हा एका विशिष्ट कारणासाठी मानला आणि हा मात्र पूर्णावतार मानला आहे. म्हणून त्याचा गाई गोई आपण जे आता कृष्णाची आरती म्हणतो त्याच्यात सुद्धा जे गाई गोपी कुब्जा सुनीदूर वगैरे जे सगळं आहे तिथपासून काय त्याला वर्जविषय आहे, काही वर्जविषय नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून त्याला पूर्णावतार मानला. तर त्याच्यातलं कौशल्य, त्याची तडजोडी, कृष्णाने केलेल्या बंडखोरी, म्हणजे त्यावेळेला इंद्राचं केवढं प्रस्थ आहे, पण केवढा इंद्राचा त्यांनी तसा पाणवतारच केलेला आहे, त्यांना ठाण्यावर आणलेलं आहे सगळ्यांना. असं कृष्णाचं स्वरूप आहे. म्हणजे ह्यांनी देवानं सोडवलंच, पण ह्यांनी देवानं ताळ्यावर आणलेले अशा अनेक घटना कृष्णचरित्रामध्ये आहेत. त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून महाराजांना ते फार त्याचं प्रेम आहे. तर ते पण त्याच्यात आहे. त्याचं लोकसंग्रह घ्या. काय आपण काय आत्ताच्या शेवटच्या आरतीमध्ये जो शेवटचं कडवं होतं की तुझं पासून आम्ही कर्म शिकू की ज्ञान, खरोखर काय निर्वाणापर्यंत काही शिकावं अशी परिस्थिती आहे. सगळं एकत्र झालेल्याचा अवतार म्हणजे हा आहे. म्हणून तिचं हे सगळं तेव्हा आदर्श रामाचं आहे आणि महाराजांचा मार्ग मात्र कृष्णाचा. एवढं लक्षात ठेवू म्हणजे त्या मूर्तीचं रहस्य आपल्या लक्षात येईल की तीच काय आहे आणि इतर कुठल्या काय नाहीत वगैरे. हे सगळं वेळ थोडं अवघड आहे. तो ठेवत होतो मागे. सत्याची बाजू धरून किंवा आपण सांगितलेला शिकवलेला मार्ग किंवा जगातल्या किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या समाजाशी संगड घालणं अवघड जातं. याची संगड कशी घालावी, बरोबर आहे. हा सांगडीचाच प्रश्न आपण दरवेळेला सोडवत असतो. कारण सांगड घालायची वेळ ही सनातन काळापासून आजपर्यंत तशीच आहे. कारण जिथं मिश्रण आहे तिथं दोन्ही तिन्ही वस्तू जेवढ्याचं मिश्रण झालं असेल तेवढ्या अस्तित्वात असणार. त्यामुळे एकाची दुसऱ्याशी संगड ही घालावीच लागेल. त्याच्याशिवाय कधी आजपर्यंत कुठला काळ असा आला नाही जिथे संगड घालावी लागली नाही. रामाच्या काळात त्याच्या परिस्थितीत त्याला संगड घालावी लागली, कृष्णाच्या परिस्थितीत त्याच्या परिस्थितीत त्याला संगड घालावी लागली, तशीच ती आपल्याला घालावी लागते. त्यामुळं असं मानायचं कारण नाही की ही तत्त्व आहेत आणि त्याचा व्यवहार करताना अडचण येते. हा मोठा वेगळा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न सनातन आहे. हा प्रश्न पूर्वीपासूनचा आहे आणि दरवेळेला त्याची व्यावहारिक उत्तरं शोधलेली आहेत की कसं घालता येईल. कृष्णाने आपल्या पद्धतीने संगड घातली आहे, रामाने आपल्या पद्धतीने संगड घातली आहे, संतांनी आपल्या पद्धतीने संगड घातली आहे. म्हणजे बाबा महाराजांच्या काळामध्ये त्यांच्याजवळ बसलेले गृहस्थ एक दिवस बसून होते आणि म्हणजे का तर त्यांनी वेडे म्हणत लोक त्यांना. तर ते आणि कोण आलं की त्याला ते म्हणायचे, आपल्याला माहिती असेल की फार जर त्याची कटकट वाटायला लागली त्याला तर ते म्हणायचे तुला माहिती आहे ना बाबा, असंबद्ध वाक्य 2-3 बोलायचे काहीतरी. आणि मग म्हणायचे मला कसली पेन्शन मिळते माहिती आहे ना. त्यांना इनव्हॅलिड पेन्शन होती. त्यांना इनव्हॅलिड पेन्शन त्यांच्या गुरुनी हे बिडकर महाराजांनी मंजूर करून दिलेली होती. त्यांची कृपा होती ती.
ती इनव्हॅलिडिटी कशासाठी होती, तर ह्यांना बाजूला व्यवस्थित ठेवून यांच्याकडून उरलेलं कार्य करून घेता यावं याच्यासाठी होती. म्हणजे ही सगळी सांगड कशी कोण घालेली हे सांगता येत नाही असं मला म्हणायचं. मला असं म्हणायचं की त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगड घातली. मग ही सांगड कळली नाही म्हणून एक ग्रस्त दिवसभर बसून राहिले होते आणि संध्याकाळी मला त्यांना म्हणाले, हे ह्यांचंच नाही सगळ्यांचं असं झालेलं आहे. सत्पुरुषांना सुद्धा हे प्रश्न आहेत, आपल्याला तर आहेतच आहेत, त्यांना पण आहेत. की त्यांना विचारलेलं शेवटी संध्याकाळी की सकाळपासून मी इतकी माणसं इथे येऊन गेली, प्रत्येकाशी तुमचं बोलणं चालणं मी पाहतोय, तर मला ह्याच्यात वेळेपणाचा कुठे एवढासा अंश दिसत नाही आणि लोक तुम्हाला वेळे का म्हणतात. ते म्हणले ते लोकांना दूर ठेवण्यासाठी काही वेळेला करावं लागतं. आता हे काय नाही, ही सांगड आहे, दुसरं काही नाही. आता त्यांनी हे पांघरलेलंच आहे, हे दुसरं काय आहे त्याच्यातलं. तर असं तऱ्हेनं सांगड घालायचा त्यांनी एक मार्ग काढला. हे किती आपल्याला टेंबे स्वामींचा राग माहिती आहे, क्रोध म्हणजे असा होता की त्याच्या पुढे कोणी टिकणार नाही अशी परिस्थिती होती. पण त्यांच्याबरोबरच्या माणसांनी सुद्धा विचारलंय की आपला क्रोध आम्हाला खरा वाटत नाही. ते म्हणाले ते खरं आहे, बस ह्याच्यात काय ते ओळखायचं. तो क्रोध खरा नाही, तो क्रोध खरा नाही, तो पांघरलेला आहे. कारण बाकीची माणसं तशी नाही आहेत की ज्यांच्याशी प्रेमाने वागावं अशी परिस्थिती नाही. मग तिथे क्रोधच दाखवणं आवश्यक आहे म्हणून क्रोध दाखवला. तर आता आपल्याला सत्तेची संगड घालताना तेच करावं लागणार. काही ठिकाणी क्रोध दाखवावं लागणार. म्हणजे किती मार्ग असतील, समाजात जरुरीपुरतंच मुळात राहावं, समाजात जरुरीपुरतंच मिसळावं, समाजाचे काही रीती असतात तो खेळायचे समजून पाळावेत. कारण समाज खेळासारखेच नियम पाळत असतो, खेळासारखेच बदलत असतो, खेळासारख्याच घटना दुरुस्त्या करीत असतो. आपापले खोटं कचऱ्या काय नाना तरा करत असतो. आपण म्हणण्याच्याबरोबर तेच करीत असावं. कारण का उगाच कशाला बाजूला पडा, आपण तरी वेगळे आहोत त्यांच्याबरोबर. शेवटी मिरवणूकच चालली, चला आपणही त्याच्यात राहावं, हेच चांगलं आहे. उगाच बाजूला उभं राहणं काय अर्थ नाही, लोक आपल्याकडे बघत बसतील. त्यापेक्षा आपण मिरवणुकीत सामील झालो म्हणजे पुढे बघतात मग सगळे, आपलं काम होतं. आणि ते काय असतं, वदनी कवळ घेतात असं आहे ना, तसं आहे ते. एकदा मोठ्याने वदनी कवळ पुढचं पाठ नसलं तरी चालतं. सांगड घालण्याचे काय मार्ग उरलेलं लोक म्हणतात, कारण लोकांना ते पाठ झालं आणि त्याच्याशिवाय जेवण सुरू होणार नाही माहिती आहे. लोक ते म्हणणारच, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या जवळच्याच ग्रस्तांची गोष्ट सांगतो. ते म्हणले ती मला वदनी कवळ म्हणा म्हणतायत, ते आपल्या दिंडीतली गोष्ट आहे. वदनी कवळ म्हणतात, ती मला सगळं पाठत नाही म्हणले. तुम्ही म्हणलं काही काळजी करू नका, तुम्ही फक्त मोठ्याने वदनी कवळ म्हणायचं. आणि खरोखरच त्यांनी नुसतं म्हटलं मात्र 2 शब्द, तिसऱ्यापासून काही काळजी करावी लागली. आता एवढंच जगाचं महत्त्व आहे. एवढ्या अशा पद्धतीनं आपल्याला व्यवहार, आता आपल्या ही तर सांगड तर घातलीच पाहिजे. तर त्यामुळं ते खेळायचं मानावं हे तसंच आहे. ही सुद्धा सांगडच आहे. खेळायचा प्रपंच मानावा ही महाराजांची सांगडच आहे त्याच्याशी घातलेली, आणि ती खरंच तसं आहे. त्यात सुधारण्याच्या अपेक्षा ठेवू नयेत. म्हणजे मग आपल्याला समाजाच्या सुधारणा वगैरे असंच असेल ना कोणाच्या मनामध्ये काय, तर त्यांना जेवढा वेळ आहे तेवढे त्यांनी द्यावा, माझं काय म्हणणं नाही. किंवा जेवढ्या त्यांना शक्य असेल तेवढं त्यांनी कार्य करावं, अगदी आनंदाची गोष्ट आहे. पण फार अपेक्षा ठेवू नयेत, कारण पुन्हा आपला घोटाळा होणार. तिथे जाऊन शेवटीच्या टप्प्यात कोणतरी जर भ्रष्टाचारी मनुष्य गाठ पडला तर ते सगळं पहिलं कार्य व्हायला जातं. अशी तरीची अवस्था आहे, हे सगळीकडे आहे. तर ते ज्या पद्धतीनं असेल तसं ते राहू द्या. तर त्याच्यात सुधारण्याच्या फार अपेक्षा नाहीत, कारण ती मिश्रणं आहे, त्यामध्ये सत्व रजतम तिन्ही गोष्टी राहणार. तर तसंच राहणार. तेव्हा आणि शेवटी लक्षात ठेवावं की हा मार्ग थोडा त्रासाचा असतो. सत्याचा मार्ग हा त्रासाचाच आहे, तलवारीच्या धारेवर आहे. क्षुरधारेपरी म्हणती कवीवर की नाही, आपल्या सद्गुरू यावे भजनामध्ये आहेच. क्षुरधारेपरी वस्त्राच्या धारेसवर चालण्यासारखं आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तो सौख्यदायक आहे हे तितकंच खरं आहे. तो चालताना त्रासाचा असला तरी अंतिमतः आपल्याला मुक्त करणारा आणि आनंद देणारा आहे. म्हणून जो सत्याने चालतो त्याला काळजी नाही करावी लागत, विवंचना नाही करावं लागत. सत्य बोलण्याचे फायदे म्हणतात ना, त्यातलं ते आहे. ते खरं बोलतच असला म्हणजे लक्षात ठेवावं लागत नाही कोणाला काय सांगितले हे. खरंच आहे की नाही का, सत्याचा मार्ग इतका सोपा असतो की त्यामुळे ह्याला काय सांगितलं त्याला काय सांगितलं असं लक्षात वेगवेगळं ठेवावं लागत नाही. कारण ते खरंच काय ते सांगितलेलं असतं. कुठं सांगितलेलं असतं, मी ह्याला काय बोललोय त्याला काय, आता ते भावांचं नसतं का दुकानामध्ये, याला किती सांगितलं त्याला किती सांगितलं लक्षात ठेवावं लागतं, कारण वेगवेगळे सांगितलेले असतात ना. मग ते असत्य आलं की काळजी पण लिहिण्याची करावी लागते. तेव्हा असत्याच्या मागे काळजीचा रोग लागलेला असतो आणि सत्य मात्र सौख्यात असतं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जरी तो कठीण असला तरी तो चांगला आहे. कारण आणि एक शेवटचं लक्षात ठेवू की ते सत्य सांभाळणाऱ्याला सत्याचा जो स्वामी, सत्याचे जे प्रतीक म्हणजे परमेश्वर, तो सांभाळीत असतो. एवढं लक्षात ठेवलं तरी सांगड घालताना आपल्याला खात्री राहील की काय हरकत नाही, आपली सांगड होऊ शकते. साधकानं मानव देहधारी गुरु केलाच पाहिजे का, किंवा सद्गुरूशिवाय जन नाही तर मनोमन एखाद्याला गुरु केलं तर चालतं का? चालतं. त्याचं उत्तर मागे एकदा दिले, त्यामुळे मी ह्याचं तपशीलवार उत्तर दिलं नाही. ज्यांचा कोणाचा प्रश्न असेल त्यांनी नंतर येऊन विचारलं तरी चालेल. उत्तर रिपीट होऊन आपला वेळ जायला नको. कारण मूळ समाधीवर किंवा मनानं मानून सुद्धा उद्धरून गेलेले लोक आहेत.
त्यामुळे तसं काही काळजी करायचं कारण नाही. महाराज जे म्हणलेत की देव काम देत नाही, श्रद्धा काम देते, आपण अंडरलाईन केलं प्रवचनामध्ये, तर श्रद्धाच मुळात काम देते. त्यामुळे श्रद्धेवर आपण जास्त, श्रद्धा किती आहे हे खरं महत्त्वाचं आहे, बाकीचं सगळं आहेच आहे. फक्त आता देहधारी माणसामध्ये सरळ आहे, त्यावेळेस सांगितल्याप्रमाणे की सगुण हे सोपं असतं, संवाद होऊ शकतो किंवा इतर गोष्टीच्या आपल्या आचरणाच्या कळू शकतात, शंका निरसन होऊ शकतात, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते होऊ शकतात, म्हणून त्याचं महत्त्व राहिलं आहे. आणि मनोमनचा जो प्रश्न आहे तो प्रश्नच नाही. बाकी सगळं करून सुद्धा मनोमन काही केलं नसेल तर काहीच उपयोग होत नाही, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे मनोमन काय करतो हेच महत्त्वाचं आहे. तेव्हा मनाने जर श्रद्धा असेल तर त्याचा उद्धार होतो. त्यामुळे याचं उत्तर एकदा दिले असल्यामुळे पुन्हा फारसं तपशिलात देत. अभ्यास, खेळ आणि अभ्यासेतर उपक्रम यासाठी आपण मुलांना थोडीफार सक्ती करतो, ते नाही इथले तर वेळी शिक्षाही करतो. अशा प्रकारची सक्ती आपण उपासनेच्या बाबतीत करावी का? व्यावहारिक प्रश्न आहे अगदी, आणि आपल्याला कदाचित हा पडत असेल कोणाला तरी, पडलाही असेल त्या विचारणार नाही त्याशिवाय, त्यामुळे हे असणार. पण काय आहे, अगदी लहान मुलं असलं तर सक्तीन शिक्षा सारखीच असतात त्याला. म्हणजे मी व्यवहाराने आपलं सांगतो कसं आहे ते. अगदीच लहान मुलं असलं तर त्याला मारलं तरी काय, हे तरी केलं तरी काय, बक्षीस काय, दोन्ही सारखी वाढते. अगदी लहान आहे, लहान असतं त्याला सक्ती करावी लागते. अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा मी याचं बघू नंतर उपासनेचं. तर ते लहान आहे त्याला सक्ती केली आणि तर ते करतं, कारण त्याचं कल साधारणपणे खेळाकडे असतो. तो मनाचा कल आहे स्वाभाविक, तो खेळाकडेच राहणार, बाहेर राहणार. इंद्रिय बाहेर जातात म्हणून मन बाहेर जातं, म्हणून ते तिकडे जातं. त्याला ह्यात एक मनोरंजनाचा प्रश्न आहे, तो पुढच्या वेळेला घेऊ. तर त्याचं कारण त्यात आहे की त्याला जे रंजन करेल ते त्याला हवं असं वाटतं. आपण लहानपणी मुलांना एकाग्र व्हायला सुद्धा साधं शिकवताना काय खुळखुळे वाजवून शिकवलं ना, ऐकायला आपण कल्पना करून बघा की त्यावेळेला त्यांना काय ऐकवलं होतं. तर त्यावेळेला ते खुळखुळे वाजवले, डमरू वाजवले, अमकं केलं तमकं केलं. म्हणजे त्यांना त्यात मनोरंजनातच आपण सुरुवात त्यांची केलेली आहे. त्यांना काही ओंकाराची कॅसेट ऐकवलेली नाही आहे किंवा असं काय ऐकवलेलं नाही आहे, हो की नाही? फरक आहे त्याच्यामध्ये. फरक आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे, हे पुढे प्रश्न निर्माण होतात त्याचं कारण मुळामध्ये सुद्धा आहेच, त्याच्याही आधी असतं खरं म्हणजे. तर लहानांना सक्ती करतो ती सुद्धा वयाच्या प्रमाणेच असते. मोठी झाली की सक्ती करूनही उपयोग होत नाही आणि शिक्षा करूनही उपयोग होत नाही. असे 3 टप्पे मुलांचेच आहेत मुळामध्ये. अगदी लहान तर सक्तीन शिक्षा दोन्ही उपयोगाचे नाहीत. मध्यम असतील म्हणजे लहान म्हणू आता, तर ती असतील तर त्यांना ते निदान सक्तीनं तरी काही न करतात, नाहीतर शिक्षा होते म्हणून तरी करतात, तर हे करतो आपण. आणि मोठी असली तर त्यांनी समजून करावं अशी अपेक्षा असते. सक्ती करून उपयोग होत नाही, शिक्षाही करता येत नाही. तेव्हा आता हे त्या वयाला धरून उपासनेला लागू आहे. जसं ही मगाशी सांगितलंच, अगदी लहान असेल तर त्याला दोन्ही समान असतात, बरोबर घेऊन आपण उपासनेला बसू शकतो. काय असतं, शिक्षा करण्याच्या बाजूनं मी नाही फारसा, कारण मुळामध्ये आपले संत त्या बाजून नाहीत. म्हणून संतांच्या सुद्धा शिक्षा आहेत. महाराजांच्या शिक्षा आपण वाचल्या असतील, त्या कसल्या असायच्या? राम हृदयाचे 10 पाठ करा, असल्या शिक्षा. उपासना नाही केली तर काय करायचं, तर रामरक्षा 5 वेळा म्हणा. म्हणजे हे अशी काहीतरी शिक्षा असायच्या. त्यांच्या शिक्षा कधी शारीरिक शिक्षा किंवा अशा स्वरूपाच्या नाहीत ज्याला आपण शिक्षा म्हणतो, तसल्या नसायच्या. कारण शिक्षेमध्ये मानसशास्त्रीयदृष्ट्या रिपल्शन येतं लगेच, शिक्षेला रिपल्शन आहे लगेच. त्यामुळं ती विरोधी प्रतिक्रिया निर्माण करीत असते तिकडे. त्या शिक्षेने जी गोष्ट करायला लागली तिच्याबद्दल माणसाला अप्रिती निर्माण होते, असं म्हणून मानसशास्त्रामध्ये आहे की जी गोष्ट माणसाला ह्यानी करावी लागते, म्हणजे ज्याच्याबद्दल शिक्षा मिळते किंवा जी सक्तीनं करावी लागते, तिची त्याला आवड लागत नाही, गोडी लागत नाही, ती कशी टाळता येईल ह्याचे त्याचे प्रयत्न असतात. किंवा जोपर्यंत शिक्षा आहे तोपर्यंत ती केली जाते. शिक्षा संपली की आपल्याकडे वर्गातनं सरांची पाठ फिरली की काय होतं, तेच मुलांचं होत असतं थोडक्यात, हो की नाही? असं होणार. मग हे होऊ नये म्हणून या बाबतीत फारसं शिक्षेचा उपयोग होत नाही. एका मर्यादेपर्यंत, म्हणजे मधल्या ह्या वयातल्या मुलांना त्याचा उपयोग होऊ शकतो. मुळात उपासनेची आवड किंवा गोडी लागेल का हे पाहावं शिक्षा करण्यापेक्षा. उपासनेची आवड गोडी ही त्याला कशी लागेल, जर मला असेल तर लागेल ना. आचरण सर्वात मोठा शिकवण्याचा मार्ग कोणता? आचरण ना. शास्त्रामध्ये आपल्या काय म्हटले की आचरण हा शिकवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. शिकवण्याचे मोठे मार्ग वेगवेगळे, बोर्ड आहे, फळा आहे, काय ते सगळं खडू फळा अमका तमका वगैरे सगळी साधन आहेत, पुस्तकं आहे वगैरे सगळं. ह्या सगळ्यापेक्षा सर्वात मोठं शिक्षणाचं साधन कोणतं, तर आचरण हे आहे. आता मी अभ्यासाला बसलो असलो तर मुलगा अभ्यासाला बसतो अशी एक नकळत शिक्षण आहे. तसं हे आहे, तिथे त्याला वेगळी शिक्षा करावीच लागत नाही की त्यांना अभ्यासाची आवड आहे म्हणून मला आहे, मी संध्या करतो म्हणून तो करतो, असं ते स्वरूप असतं त्याचं. तर ती मलाच गोडी नसेल तर हे प्रश्न जास्त निर्माण होतात. मला जर गोडी असेल तर हे प्रश्न कमी निर्माण होतात, कारण मलाच गोडी आहे, मलाच उपयोग करतोय, मी करतोय. त्याला कळतं की अरे आपलं त्यांचा तोटा होतो म्हणून ते करतात, आपलं सुद्धा तोटा होईल आपण पण करावं म्हणून का होईना. माझ्या व्यवसायात फायदे असतील, माझ्या प्रपंचात फायदे असतील, त्याच्या अभ्यासात फायदे असतील, ते त्याच्या लक्षात आणून द्यावेत. त्याचा उपयोग जर झाला तर त्यांनी गोडी लागेल. नाहीतर नंतर काय होईल, शिक्षा झाली म्हणून केलं आणि मग ते केव्हा एकदा फेकून देतो असं झालं, असं होऊ नये. त्याला गोडी लागली की ते होतंच. आणि उपासना ज्याची त्याच्या
वेळेला हजर होत असते. त्यामुळं देवाची गरज वाटणं, उपासनेची गरज वाटणं, त्याचं वातावरण असणं, आपली स्वतःची निष्ठा असणं हे शिक्षेपेक्षा अधिक चांगले मार्ग आहेत असं आपण लक्षात ठेवू. आणि ज्या वयाला शिक्षा लागू आहे त्या वयाला शिक्षा करून ते होतं. सक्ती करतोच आपण. उपासनेची थोडी सक्ती करणं यात काही, उपासना करायला लागलं तरी मनावर सक्ती करावी लागते, स्वतःला सक्ती करावी लागते. आता ही संकल्प म्हणजे काय, मनावर केलेली सक्ती नव्हे का? साधा विचार करा, साधा विचार आपणच करू. आपल्या स्वतःच्या मनाला आपण सक्ती केली की दिवसात 5000 जप करीन, ते आता कोण आपल्याला शिक्षा करायला बसले का? नाही. तरी सुद्धा आपण सक्ती केल्याशिवाय आपल्याकडनं ते होत नाही. एरवी कोणी बंदी केली आपल्याला, पण आपल्या मनाला आपण शक्ती घातली की ते करतं. तर हे आहे जर आपलं स्वतःचं. तसं त्याचं पण जर असलं, ते वय असेल तर अवश्य करावं, त्यांनी उपयोग होईल. पण तेवढंच खरं जो मूळ मार्ग आहे ते गरज कळणं किंवा आपलं वातावरण तसं असणं किंवा स्वतःची निष्ठा असणं, स्वतः ते करीत असणं, याचे किंवा गोडी लागणं हे खरे अधिक चांगले मार्ग आहे. असं हे आता याचे प्रश्न आहेत. गजानन विजय ग्रंथात अनेक संतांचा उल्लेख आहे, मात्र गोंदवलेकर महाराज त्याच काळातले असूनही त्यांचा उल्लेख त्यात नाही आहे. दासगणूंच्या कोणत्या ग्रंथात महाराजांचा उल्लेख आहे? दासगणू महाराज यांनी गजानन विजय ग्रंथ लिहिला, आपल्याला कल्पना आहे. तो आपण अनेक जण वाचतो. त्याने अनेकांचा उद्धार झालेला आहे. तो त्यांनी स्वतः त्यांचे गुरु साईबाबांच्या आज्ञेवरून तो लिहिला, हे पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. अनेक संतांचा त्यात उल्लेख आहे. तसंच त्यांनी समध्या संतांना अवतन कर असं सांगितलं होतं, ही आपल्याला माहिती असेल. साईबाबांचं त्यांना म्हणणं वाक्य असं होतं. तर त्याप्रमाणे त्यांनी असंख्य संतांची चरित्र, काहींचे काव्यरूपाने, काहींचे आख्यान रूपाने अशी लिहिलेली आहेत. तर दासगणू महाराजांचा जरी दासगणू महाराजांनी त्या गजानन विजयमध्ये उल्लेख केला नसला तरी त्यांनी अनेक संतांच्यावर ज्यात लिहिले त्यात गोंदवलेकर महाराजांच्या विषयी पण लिहिलेलं आहे. त्यांचं जे समग्र वाङ्मय प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या 7व्या खंडामध्ये हा विषय आहे. भक्तिसारामृत म्हणून जे 12,000 ओव्यांचा जो विषय आहे त्यातला एक हा भाग गोंदवलेकर महाराजांच्यावरचा आहे. तर त्याच्यावरती आख्यान करून कीर्तनही करतात, तर तो विषय त्यात आहे. आपण त्याच्यात पाहिलं तर हा मिळेल. तर त्यांची जी समग्र वाङ्मयाचे खंड प्रसिद्ध झालेले आहेत तर त्यामध्ये हे 7व्या खंडामध्ये आहे. आपण पाहिलं तरी हरकत नाही. आपली वेळ संपत आलेली आहे आता. बरं, एक शेवटचा हा प्रश्न आपल्या याच्या संबंधी आहे तेवढा घेतो. ईश्वर, एक 4-5 प्रश्न राहिलेत. जर अर्जन्सी कोणाची असेल विचारणाऱ्यांची नंतर मला खाजगी विचारलं तरी चालतील, म्हणजे बाकीच्यांचा वेळ जायला नको. प्रश्न राहायला असेल तर पुढच्या वेळेला घेईन. ईश्वर साक्षात्कार म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर माणसाच्या जीवनात कोणते बदल होतात, त्याची ध्येय, कार्य, बुद्धीच्या विविध क्षमतात काय बदल होतो, देहबुद्धी नाहीशी झाल्यामुळे भूक लागते का, झोपेची आवश्यकता वाटते का, वगैरे हे इतर गोष्टी. तर आता हे थोडंसं काल्पनिकच उत्तर आपल्या दृष्टीनं आज आहे असं आपण गृहीत धरू आणि पुढे जाऊ. तर ईश्वर साक्षात्कार झाला, जर साक्षात्कार माणसाला झाला तर काय बदल होतो? आपण आत्ता पाहिलं, इथं उदाहरणं दिली तीच घेतो. ध्येय, कार्य आणि बुद्धी. तर माणसाचं ध्येय आधी आणि नंतर असं दोन्ही सांगतो. साक्षात्कारापूर्वी आणि नंतर. साक्षात्काराच्या आधी मनुष्य स्वतःला स्वतंत्र अस्तित्व गृहीत धरतो आणि स्वतःचे जे सगळा सारांश आहे बुद्धीचा, अनुभवांचा, संस्कारांचा, त्याला धरून स्वतःचं ध्येय ठरवतो आधी. नंतर ते भगवंत ठरवतो. साक्षात्कारानंतर त्याचं ध्येय काय हे भगवंत ठरवतो. त्याप्रमाणे त्याला करावं लागतं. कार्य काय? कार्य त्याच्या कुवतीप्रमाणे आधी होतं. आधीचं कार्य स्वतःची जी कुवत आहे, माझी कुवत समजा 5 किलो उचलण्याची, तर 5 किलो कुवतीचं कार्य माझ्याकडून होतं. म्हणजे कार्याचं प्रमाण सांगितलं. हे सर्व बाबतीत लागू आहे. इथेच असं नव्हे, एकंदरीत सगळ्या गोष्टीत माणसाचं कार्य किती घडतं तर त्याची जेवढी कुवत आहे तेवढं कार्य त्याचं साक्षात्काराच्या आधी घडतं आणि नंतर मात्र कुवतीच्या पलीकडे कार्य घडतं. हे साक्षात्कारानंतरची अवस्था आहे. म्हणून म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त, महाराज म्हणाले ना, मी रामाच्या नावाने बाजार म्हणला, रामाने त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश दिले असं जे म्हटलं ना, तर ते खरं आहे. ते अपेक्षेपेक्षा जास्त केव्हा होतं? भगवंताच्या शक्तीनं कार्य होतं. म्हणून त्याच्या नव्हे, तो राहत नाही म्हणून भगवंत तिथे राहतो. म्हणून भगवंताची इच्छा आणि त्याची जी कुवत, आता त्याची कुवतीला काय मर्यादा आहे? त्याला जेवढं करून घ्यायचं तेवढं तो घेऊ शकतो. तो काही करील थोडक्यात असं आहे. पहिला काय करील? साक्षात्कारापूर्वीचं काय करील? त्याची जेवढी शक्ती तेवढं करेल. तेव्हा कार्याच्या बाबतीत आधीचं कार्य हे स्वतःच्या कुवतीप्रमाणे होतं, नंतरचं कार्य मात्र भगवंताची इच्छा आणि कुवत याच्यानुसार कार्य होतं. म्हणून मानवी कुवतीच्या बाहेर संतांची कार्य दिसतात नेहमी. संतांची कार्य कुठल्याही मानवी कुवतीत बसतच नाहीत. दिवसाच्या 24 तासात हे काम होऊच शकणार नाही. अशी कामं 39व्या वर्षी विवेकानंदांनी केलेल्या कामाचं मोजमाप व्हायचं आहे अजूनही. हे का? तर ते कार्य विवेकानंदांचं नाही,
ते कार्य रामकृष्णांचं नाही, ते कार्य ह्यांचं प्रभूंचं नाही, ते तुकोबांचं नाही. तुम्हाला 40 आणि 42 वर्षी असली गाथा लिहिता आणि मानवी बुद्धीचं काम नाही. कारण भगवंत काम करतो म्हणून गाथा अशी होऊ शकते. भगवंत काम करतो म्हणून 20व्या वर्षी अशी ज्ञानेश्वरी मागे ठेवून जाता येतं. हे जे आहे हे ईश्वरी, म्हणजे ह्यातला फरक लक्षात यावा. साक्षात्कारानंतर जीवनात बदल कोणते होतात, तर ध्येयातला बदल सांगितला, कार्यातला बदल सांगितला. आता विचारलं बुद्धीचा. बुद्धीला उपजत बुद्धीपुरतं काम करता येतं. नंतर बुद्धीला मर्यादा नसतात. भगवंताच्या कार्याला जेवढी गरज आहे तेवढी बुद्धी उत्पन्न होते. त्याचं प्रमाण, जी गरज आहे ती उत्पन्न होते. ज्याचं ज्ञान होण्याची गरज आहे त्याचं ज्ञान होतं. अकारण होत नाही, पण ज्याची गरज आहे, आता कशाचं अमक्या विषयाचं ज्ञान पाहिजे, तमक्या विषयाचं ज्ञान होतं, असं आहे. म्हणून बाबांनी विचारलं होतं तेव्हा तात्या त्यांना म्हणाले होते की ज्ञानाचा जो उगम जिथून होतो तिथे मी बसलेलो आहे, त्यामुळे मला कुठल्याही विषयातलं सांगता येतं. त्याचं कारण ज्ञानाचा उगम जिथून होतो तिथे मी बसलोय. बाकीचा मनुष्य काय करेल, ज्ञानाच्या एखाद्या शाखेचा अभ्यास करेल, 2 शाखांचा करेल, 4 शाखांचा करेल, शेवटी थांबला की 5वी शाखा आली की तिथं त्यांना थांबायला होत नाही. म्हणून महाराजांनी जे सांगितलं होतं त्यावेळेला, तात्याने एकदा ते लहान मुलाचे भयंकर रडलं आणि का रडलं कळत नाही, सगळीकडे हे झालं, डॉक्टरनं दाखवून झालं, सगळं झालं. मग आता शेवटी तात्याने विचारलं तेव्हा तात्या म्हणाले त्याची जरा मान लचकली आहे का पहा. अत्यंत अचूक होतं. मानेला नुसतं हे लावल्याबरोबर ते मुलं एकदम रडायचं थांबलं. आता हे ज्ञान कुठून आलं मला सांगा. म्हणजे शेवटी नंतर बुद्धी कुठे चालते किंवा ज्ञान किती असतं याची ही कल्पना देणारी गोष्ट आहे. आता हे जे देहबुद्धीचं नाहीशी झाली म्हणून भूक किंवा झोप हे जे म्हटलं आहे, देहबुद्धी नाहीशी होते, देह नाहीसा होत नाही. त्यामुळं देहाला गरजा राहतात पण त्या पुरवण्याचे आग्रह राहत नाहीत. नाही पुरवल्या तर नडत नाही. एवढा फरक साक्षात्कारानंतर पडतो की आपल्याला याचं स्पष्ट उदाहरण पाहिजे असेल तर रामतीर्थांच्या याच्यामध्ये ते म्हणायचे की रामला भूक लागली, एवढं खरं, एवढंच कळतं साक्षात्कारानंतर. राम नावाचा जो देह आहे त्याला भूक लागलेली आहे एवढं कळलं. दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे, कोणी दिलं पाहिजे, काय ते तुम्ही बघा. नाही दिलं तरी काही फरक पडत नाही, देह जाईल, त्याच्यापेक्षा काय नाही होणार. इथपर्यंत साक्षात्कारानंतर. म्हणून हे देहबुद्धी जाते. तो टिकवलाच पाहिजे ही देहबुद्धी, मिळालंच पाहिजे ही देहबुद्धी, अमुकच पाहिजे ही देहबुद्धी, तर ती जाते. पण देहाची गरज देहाप्रमाणे शिल्लक राहील, कारण देह त्याचा आहे त्यामुळे शिल्लक राहील. तर ती जी गरज आहे ती फक्त व्यक्त होईल, यापेक्षा काय होणार नाही. त्यामुळे देह नाहीसा होत नाही. देहसुखाला धरून विचार करणारी आणि ते शाबूत ठेवणारी ती बुद्धी जाते. त्यामुळं आपल्याला आपल्या आत्मस्थितीवर किंवा आनंदावर परिणाम होत नाही कशाचा, हे नंतर होतं. त्यामुळे आता झोपेची आवश्यकता देहाला लागली, थकला तर शेवटी देहाच आहे. थकला तो काम, पण तो 12 तास काम करेल, 14 तास करेल, 16 तास करेल, ही शक्यता आहे. ते पण करू शकेल. म्हणजे त्याला जर गरज असेल म्हणून सांगितलं. कार्य किती आहे, भगवंताला जेवढं करून घ्यायचं तेवढं कार्य आहे. मग त्याच्यानंतर काय होणार, तो दिवसभर झोपून राहील तर राहील झोपून. मग त्याला देहबुद्धी नाही, तर त्याचं काही चिंता नाही. त्याला काय काम करतानाही चिंता नाही की मी 8 तास राबवलो, आता कसं 9 तास राबवू, ही पण चिंता नाही. कारण भगवंताचं कार्य आहे, तोच बुद्धी देतोय, तो शक्ती देतोय, त्याप्रमाणे कार्य होते. तर असा फरक हा साक्षात्कारानं आधीचा आणि नंतरचा असे लक्षात ठेवले तर त्याचं महत्त्व काय आहे एवढं लक्षात येईल. थोडक्यात सांगता येण्यासारखं एवढं होतं, तेवढं आपल्या चरणी ठेवलेलं आहे. आपण त्यातून जेवढं आपल्याला योग्य वाटेल पटेल ते घ्यावं एवढी विनंती आहे. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखली मनुजा, देव सोय राखली. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखली मनुजा, देव सोय राखली. स्वार्थाच्या कोशात निरंतर, स्वार्थाच्या कोशात निरंतर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगाकडून सुख हवे जन्मभर. जगती वाटे मीच बरोबर, जगती वाटे मीच बरोबर. प्रतिक्षणी का स्वतःच घेशी, प्रतिक्षणी का स्वतःच घेशी, अशांती रे पदरी,
अशांती रे पदरी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी भावशून्यता तशा वासना भावशून्यता तशा वासना अहम पूर्तीच्या कृती कल्पना अहम पूर्तीच्या कृती कल्पना किती करी तू जगी वल्गना किती करी तू जगी वल्गना फुल मृत्यू पलीकडे तयानच फुल मृत्यू पलीकडे तयानच किंमत देवा खरी किंमत देवा खरी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मनुष्यत्व ही झेपन साधी मनुष्यत्व ही झेपन साधी क्षुद्रपणाची टाक उपाधी क्षुद्रपणाची टाक उपाधी देवकार्य ही घेई संधी देवकार्य ही घेई संधी मना तारुणी नेई दीना मना तारुणी नेई दीना जनात से उद्धरी जनात से उद्धरी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मन विस्तारी थोडे मनुजा मन विस्तारी थोडे मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी मनुजा देव सोयरा करी जानकी जीवन स्मरण जय जय राम